नमस्ते मित्रांनो, हॅरिसन्स अकॅडमी गोल्डन चान्स सिरीज 5वा व्हिडिओ, त्यात डायरेक्ट पुस्तकातून मधला हा 3रा व्हिडिओ. 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड आणि NCERT पुस्तक मी कव्हर करतो आहे. आज आपण पाहणार आहोत प्रोटिस्टा सृष्टी. एक रिक्वेस्ट अशी आहे की हे व्हिडिओ खूप मोठा असेल आणि हा खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. याची PDF तुम्ही टेलिग्राम चॅनलवरनं आधी डाउनलोड करून घ्या आणि सोबत तुम्ही वाटल्यास हा व्हिडिओ पहा, कारण हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हॅरिसन्स अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यावरनं तुम्ही याची PDF घ्या. राजमाता जिजाऊंना नमन करून आपला व्हिडिओ सुरू करूयात. आयोगाने विचारलेले प्रश्न व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, चलो लेट्स गो. आधी 9वी स्टेट बोर्डमधला हा जो चार्ट आहे तो एकदा मी रिवाईज करतो. सजीव त्यांची वर्गीकरणात आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकीला प्रोकॅरियोटिक म्हणतं, इथं की पाहिजे. म्हणजे काय की यांचं जे न्यूक्लियस असतं त्याला आवरण नसतं, हे झाले आदी केंद्रकी. त्यांचं उदाहरण मोनेरा आपण मागच्या व्हिडिओत ऑलरेडी कवर केलं आहे. हे सोडून उरलेले जे आहेत ते सगळे आहेत दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकीमध्ये जर एक पेशीय असेल तर ते झाले प्रोटिस्टा, म्हणजे आजचा आपला टॉपिक. ओके, प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा जे असतात ते त्यांच्यात पण काही उपप्रकार असतात. फॉर एक्झाम्पल काही प्रोटिस्टा वनस्पतींसारखे असतात, काही असतात ते कवकांसारखे असतात, काही असतात ते प्राणी वर्गांसारखे. तर आपण ते स्टेप बाय स्टेप सगळं पाहणार आहोत. तुम्हाला लक्षात ठेवायचं काय की प्रश्नात कॉम्बिनेशन काय विचारलं आहे. फॉर एक्झाम्पल दृश्य केंद्रकी एक पेशीय सजीव कोणते? उत्तर आहे प्रोटिस्टा. पेशीभित्तिका नसणारे दृश्य केंद्रकी बहुपेशीय. ठीक आहे. आता पेशीभित्तिका नसणारे एक पेशीय दृश्य केंद्रकी विचारलं तर त्यात प्रोटिस्टाचा कुठला तरी एक सब ग्रुप येणार. करेक्ट. प्रोटिस्टा 8वी स्टेट बोर्डमधला जो आहे तो मी इथं मुद्दाम तुम्हाला सगळे पुस्तकं तुमचे कवर व्हावेत म्हणून इथं दिलेलं आहे. प्रोटिस्टाचं उदाहरण जे आपल्याला सगळ्यात सोपं माहिती आहे ते म्हणजे अमिबा, पॅरामेशियम. ओके. आता यांची लक्षणं काय असतात? एक पेशीय पटलबद्ध केंद्रक म्हणून आपण याला म्हणतो. हा शब्द जो आहे पटलबद्ध केंद्रक, हा लक्षात ठेवा तुम्ही. नथिंग बट युकॅरियोटिक किंवा आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी. प्रचलनासाठी यांना छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका हे असतात. त्यांचे आपण डायग्राम आता पाहणारच आहोत, त्याच्यावरनं तुम्हाला हे कळेल. स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असू शकतात. ओके. आता ही डायग्राम पहा. सिलिया म्हणजेच रोमके. रोमके कसे असतात? हे असे छोटे छोटे त्यांना पाय असतात. सिलिया, रोमके. उदाहरण आहे पॅरामेशियम. सुडोपॉड याला छद्मपाद म्हणतात किंवा याला आभासी पण म्हणू शकतो. सुडोचा अर्थ आभासी असतो, आभासी पाद. हे जे आहेत ना, हे एक फिक्स स्ट्रक्चर नसतं. हा आकार कसाही बदलत राहतो आणि हे कधीही कुठेही तयार होऊ शकतात असे, म्हणून त्यांना म्हणतात सुडोपॉड. कशाभिका म्हणजे फ्लॅजेलम. त्याचं उदाहरण आहे ट्रिपॅनोसोमा. तर तुम्ही ही उदाहरणं लक्षात ठेवा. दिस इज जस्ट फॉर एक्झाम्पल की हे पॅरामेशियम, हा रोमके असलेला आहे, सिलिएट आहे. सुडोपॉड्स असलेले त्याचं उदाहरण मेन म्हणजे ते अमिबा आहे. आणि हे जे कशाभिका असतात त्यांचं उदाहरण एक आहे ट्रिपॅनोसोमा. चला आपण प्रॉपर टॉपिकला सुरुवात करूयात. वनस्पती सदृश्य त्यांनाच म्हणतात क्रायसोफाईट्स. सगळ्यात जास्त कॉमन वापरलेला शब्द असतो फायटोप्लँक्टॉन्स, कारण समुद्रामध्ये फायटोप्लँक्टॉन जे आहे यांचं खूप महत्त्व आहे. याच्यात बरेचसे असतात ते डायटम्स असतात. नंतर आहे प्राणीसदृश्य प्रोटोझोआ. माणसांना होणाऱ्या आजारांसाठी प्रोटोझोआ खूप सारे इम्पॉर्टंट आहेत, आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कवक सदृश्य मिक्झोमायसिट्स. शब्द जे आहेत इंग्लिशमधले तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, समानार्थी शब्द म्हणून विचारला जाऊ शकतो. तर डायनोफ्लॅजेलेट्स आणि युग्लिनाइड हे जरा वेगळे आहेत. डिटेलमध्ये सगळं पाहणार आहोत आपण. पहिला बघूयात वनस्पती सदृश्य म्हणजे क्रायसोफाईट्स. फायटोप्लँक्टॉन्स जे असतात ना, ते काय करतात, ते स्वतः प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न बनवतात. त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे इतर जे सजीव आहेत समुद्रामध्ये ते यांच्यावरती डिपेंडंट राहतात. म्हणून हा एक पिरॅमिडमधला खूप महत्त्वाचा घटक आहे. ॲज फार ॲज मरीन म्हणजे समुद्रातले जे सजीव आहेत त्यांच्यासाठीचा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. याच्यात पेशी विभाजनाने पुनरुत्पादन होते. एक पेशी असते, तिच्यात 2 डॉटर सेलमध्ये विभाजन होऊन सेम पेशी बनतात आणि या मोठ्या होऊन परत सेम प्रोसेस चालते. 2 प्रकार असतात यांचे मुख्यतः. एक असतात सेंट्रिक, गोलाकार म्हणजे असे. यांच्यामध्ये अरीय समिती असते, म्हणजे एक सेंट्रल ॲक्सिस असतो, एक टिंब असतो, तिथून तुम्ही कुठूनही याचा
छेद घ्या, सारखंच दिसणार ते दोन जे भाग पडतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला म्हणतात आर्य. आणि पिनेट जे असतात ते लंबाकार म्हणजे असं लांब, आणि एक ॲक्सिसमधनं तुम्ही इथं टाकल्यानंतर इकडचा भाग जो आहे तो आणि हा मिरर इमेजसारखे राहतात. पण इथं दुसरा कुठला ॲक्सिस टाकू नाही शकत. आपण त्यांच्या डायग्राम बघू तेव्हा तुम्हाला क्लिअर कळेल. हे मी ऑलरेडी बोललो आहे. सिलिकाचे टणक आवरण असतं, म्हणजे हे जे असतात ना यांच्यावरती एक आवरण असतं सिलिका याच्यापासून बनलेलं असतं आणि खूप कडक असतं. त्याच्यामुळे काय होतं, वर्षानुवर्षे हे समुद्राच्या तळाशी जमून राहतात. म्हणजे एक्सपायर जरी झाले तरी ह्या आवरणामुळे आतलं जे असतं ना ते असं जास्त प्रिझर्व राहतं. आणि म्हणून याचे जे अवशेष तयार होतात त्या अवशेषांना पुढे जाऊन जी माती तयार होते अवशेषांपासून, म्हणजे ती डायटमयुक्त माती आपण म्हणूयात तिला, तर हजारो लाखो वर्ष साचून राहिलेली ही जी माती असते ना, इट इज अ प्रेशियस रिसोर्स. पॉलिश करण्यासाठी, पेंट्स बनवण्यासाठी, त्याच्यानंतर तेल, काही सिरप यांचं फिल्ट्रेशन करून शुद्धीकरण करण्यासाठी हे वापरलं जातं. याचे उपयोग आहेत, बरेच आहेत, तुम्हाला रूल आउट करता आले पाहिजेत. पाण्याच्या साठ्यांमध्ये 100% सापडतात. मग ते गोडे पाणी असो किंवा ते समुद्राचं पाणी असो. म्हणून पाण्यात जर कोणी बुडून मरण पावलं असेल तर डायटम टेस्ट केली जाते. डायटम टेस्ट काय, थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर कोणी पाण्यात बुडून मरण पावलं असेल तर काय होणार, आपल्या नाकाच्या इथं जो म्युकोजा असतो नाकपुड्यांच्या आजूबाजूला, तिथून हे ॲब्सॉर्ब होतात, रक्तात जातात, रक्तातनं हे शेवटी बोन मॅरोपर्यंत पोचतात, म्हणजे हाडांमध्ये पोचतात. आणि काय होतं, जेव्हा माणूस बुडून मरण पावला असेल तर त्याचं शवविच्छेदनानंतर जर हाडांमधनं तो बोन मॅरो आहे तो जर काढला आणि त्याचं आपण मायक्रोस्कोपीखाली विश्लेषण केलं तर अशा आकाराचे हे डायटम दिसतात. यांच्यापैकी जर कुठलाही आकार दिसतो याचा अर्थ काय, 100% हा बुडून मरण पावला आहे. दुसरी एक पॉसिबिलिटी अशी असेल की ऑलरेडी त्याला मारण्यात आलं होतं आणि मेल्यानंतर त्याला पाण्यात टाकलं गेलं. अशा वेळेस काय होणार की रक्ताभिसरण बंद असल्यामुळे काय होणार, हे जे डायटम्स आहेत हे डायटम त्याच्या बोन मॅरोपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, त्याच्यामुळे हे दिसणार नाही. म्हणून ही खूप जास्त इम्पॉर्टंट टेस्ट आहे फोरेन्सिक सायन्सेसमध्ये. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्राणीसदृश्य, प्रोटोझोआ. प्रोटोझोआ यांना आपण आधी जी म्हणतो मराठीत, ॲक्च्युली हे आधी प्राणी हा शब्द जास्त बेटर राहिला असता, कारण हे प्राणीसदृश्य असतात. प्राण्यांप्रमाणे यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते, हे परपोषी असतात, हे इतरांवरती अवलंबून असतात, स्वतः बनवू शकत नाहीत अन्न. यांचे 3 प्रकार असतात हालचालींच्या आवानुसार, रादर 4 म्हणायला पाहिजे आपण इथं, कारण पहिला जो आहे रोमके असलेला जो आहे सिलिएट, आपण मगाशी बघितलं आहे त्याचं उदाहरण पॅरामेशियम. छद्मपाद असलेले जे आहेत ते अमिबॉइड, उदाहरण आहे अमिबा. आता अमिबा जो आहे याच्यात 2 प्रकार पडतात. एक असतो की मुक्तपणे फिरणारा जो अमिबा असतो, म्हणजे तो माती किंवा पाण्यात मुक्तपणे असतो, संचार करतो. याच्यापासून माणसांमध्ये मेंदूज्वर होतो, मेनिंजायटिस होतो आणि एन्सेफॅलायटिस होतो. आणि कॉन्टॅक्ट लेन्स जे घालतात ते जर स्विमिंग पूलमध्ये जात असतील तर जर तिथं हा फ्री लिव्हिंग अमिबाचा एखादा प्रकार असेल तर त्यांच्या कॉन्टॅक्ट लेन्सला संसर्ग होऊ शकतो. हे 2 मुख्य आजार जे आहेत ते माणसामध्ये होतात फ्री लिव्हिंगमुळे. आता आतड्यांच्या आत राहणारा इंटामिबा हा जो आहे हा परजीवी आहे आणि माणसांमध्ये डिसेंट्रीसाठी कारणीभूत आहे. हे खूप इम्पॉर्टंट कॉज आहे डिसेंट्रीचं, इंटामिबा. ओके, आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. कशाभिका असलेले म्हणजे जे आहेत ते फ्लॅजलेट, आपण एक्झाम्पल बघितलं ट्रिपॅनोसोमा, डिटेलमध्ये पाहू पुढे. चौथा प्रकार जो आहे तो आहे ग्लायडिंग मोटिलिटी, याच्याने हालचाल करणारे. याच्यामध्ये माणसांसारखा ॲक्च्युअल मसलमधला एक फिलामेंट जो असतो ॲक्टिन मायोसिन, तर तसा ॲक्टोमायोसिन एक फिलामेंट असतो, म्हणून हा इतरांपेक्षा वेगळा आहे. याच्यामध्ये एक ॲडव्हान्स सिस्टम असते आणि ती जी त्यांची हालचाल असते ती असते ग्लायडिंग मोटिलिटी. ग्लाईड करत जातात, असं थोडं थोडं सरपटत जातात असं म्हणू शकतो आपण. यांचं जो वर्ग आहे, ग्रुप आहे, यांचं नाव आहे अपोकॉम्प्लेक्सा. यांनाच स्पोरोझोआन्स असं सुद्धा म्हणतात, कारण काय, यांचं पुनरुत्पादन जे असतं ते स्पोर्सद्वारे होतं. म्हणून हा शब्द जो आहे स्पोरोझोआन्स हा जास्त कॉमन वापरला जातो, पण त्याचं सायंटिफिक नाव जे आहे ह्या ग्रुपचं ते आहे अपोकॉम्प्लेक्सा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ह्या सगळ्यांमधले मानवाच्या आजाराशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. आता हा अपोकॉम्प्लेक्सा याचं एक्झाम्पल म्हणजे मलेरिया, याला कारणीभूत असलेला प्लाझ्मोडियम. ओके, चला आपण बघूयात डिटेलमध्ये. आता रोमके असलेला जो आपण पहिला बघितला पॅरामेशियमवरती 2016ला इस्टेला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुस्तकात कुठेच याच्याबद्दल डिटेल दिलेलं नाही, फक्त ही एक डायग्राम दिली आहे
आणि फक्त ह्या डायग्रामच्या ऑब्झर्वेशनमधनं प्रश्न विचारलेला आहे. त्याचं कारण काय की याच्यामध्ये पॅरामेशियममध्ये एक मायक्रोन्यूक्लियस असतं आणि एक मोठं म्हणजे मॅक्रोन्यूक्लियस असतं. तर हे खूप इम्पॉर्टंट फीचर आहे, पण त्याच्याबद्दल पुस्तकात डिटेल काहीच दिलेलं नाही. आपण बघूयात. मायक्रोन्यूक्लियस जे असतं ना छोटं, हे पुनरुत्पादनाचं काम करतं आणि हे जे मोठं असतं मॅक्रोन्यूक्लियस, हे बाकीची सगळी जी कामं असतात याच्या शरीरातील, ही सगळी कामं हे मॅक्रोन्यूक्लियस म्हणजे बृहत केंद्रक करत असतं. तर डायग्राममधनं आय डोंट थिंक की परत कुठल्या एखाद्या डायग्रामच्या याच्यावरनं क्वेश्चन सेट होऊ शकतो, कारण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बाकीच्यांचे ते मी ऑलरेडी इथं कवर केलेले आहेत. STI 2016चा हा प्रश्न आहे. पुढचा जो आहे तो घटक म्हणजे आजार टॉपिक मी इथं मुद्दाम कवर केला आहे. इथंच त्याला संपवायचं आपल्याला. जे आपल्याला शक्य आहेत महत्त्वाचे घटक आणि जे पुस्तकांमध्ये कवर केलेत ऑलरेडी 11वीच्या आणि 12वीच्या NCERT आणि स्टेट बोर्डमध्ये, ते सगळे पॉईंट्स मी इथं कवर करतो आहे, जेणेकरून आजार हा टॉपिक करताना तुम्हाला हा पार्ट परत करायची गरज नाही पडणार. आपल्याला त्यात महत्त्वाचे पाहिजेत अमिबॉइड कुठले आहेत, अमिबास आणि त्याचे सदृश्य, फ्लॅजेलेट्स कुठले आहेत आजार करणारे, आणि ॲपिकॉम्प्लेक्स हा शब्द अजून तरी पुस्तकात वापरलेला नाही आहे, पण हा स्टँडर्ड शब्द आहे. अमिबियासिस तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडींसोबत आता हे कोरिलेट करा, कारण हा मेडिकल फील्डचा थोडा पार्ट आहे, पण याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून मी जे हायलाईट केलेले मुद्दे आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे, नोट्स तुम्हाला रेडीमेड मिळणार आहेत, नोट्स काढत बसू नका. अमिबियासिस म्हणजेच अमिबिक डिसेंट्री. आता डिसेंट्री याचा अर्थ काय असतो? हा डायरिया नसतो, हा डायरिया प्लस याच्यातनं जर रक्त जात असेल तर त्याला आपण डिसेंट्री म्हणतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतात जवळजवळ 15% लोकांना कधी ना कधी अमिबिक डिसेंट्री झालेलीच असते. तुम्ही आता याचे जे लक्षणं आहेत त्यांच्यावरनं स्वतःवरती एक पडताळून पहा. पातळ संडास होते म्हणजे डायरिया होतो, आव पडते, म्युकस जे असतं त्याला आव म्हणतो आपण, पोटात मुरडा मारून येतो, क्रॅम्प्स असतात आणि संडाससोबत रक्त जातं म्हणजे त्याला डिसेंट्री म्हणतो. असं कधी ना कधी आपल्याला आजूबाजूला किंवा स्वतःला आपल्याला कधी ना कधी हे झालेलं असेल लहानपणापासून. तर याला कारणीभूत जो आहे तो म्हणजे एंटामिबा हिस्टोलिटिका. क्लिअर? आणि जर हे यकृतापर्यंत पोचलं तर यकृताला सूज येते, ताप येतो, म्हणजे पोट फुगेल. कारण का? तर लिव्हर जे आहे लिव्हर फुगेल त्याच्यामुळे. मानव हा एकमेव डेफिनेटिव्ह होस्ट. आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आजारांमध्ये तुम्हाला होस्ट जे असतात ना, होस्ट 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे जो आपण इथं बघितला डेफिनेटिव्ह होस्ट. म्हणजे डेफिनेटिव्ह होस्ट म्हणजे असा होस्ट की ज्याला बायपास करून हा जो सजीव आहे याची सायकल जी आहे, लाईफ सायकल, ती कंप्लीट होऊच शकत नाही. त्याला त्या सजीवातनं जावंच लागतं, असं म्हणजे डेफिनेटिव्ह होस्ट. तर अमिबासाठी मानव हा एकमेव डेफिनेटिव्ह होस्ट आहे. म्हणून हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा कुठे दूषित पाणी जे असतं, दूषित पाण्यात हे असतात, त्याच्यामुळे दूषित पाण्यापासून जर अन्न बनवलं असेल तर त्या अन्नावाटे याचे सिस्ट पोटात जातात. मुद्दाम वेगळा कलर दाखवला जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं की याचा इन्फेक्टिव्ह पॅथोजन जो आहे तो सिस्ट स्वरूपात येतो आपल्या आतड्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये रूपांतर होतं ट्रोफोझाईटमध्ये. सायंटिफिक टर्म्स आहेत, सिम्पल लिमिटेड टर्म्स मी तुम्हाला सांगितले आहेत, तेवढ्या तुम्ही लक्षात ठेवा. येताना सिस्ट म्हणजे असा काहीतरी एक सिस्ट गोलाकार आकार असतो, त्या स्वरूपात पोटात जातं ते अन्नातनं किंवा पाण्यातनं, आणि त्याच्यानंतर त्याचं ट्रोफोझाईटमध्ये रूपांतर होतं. म्हणजे हा इथं जो दाखवला आहे ना, हा ट्रोफोझाईट आहे. म्हणजे याच्यात वेगवेगळ्या काही गोष्टी ॲड होतात आणि साईज वाढते याची समजा. आणि खरी हानी जी आहे शरीराला ती हे ट्रोफोझाईटमुळे होते. आणि आपल्या जो ऑलरेडी इन्फेक्टेड माणूस आहे त्याच्या शरीरातनं संडासे वाटे सिस्ट पण जातात आणि हे ट्रोफोझाईट पण जातात आणि ते इतर माणसांना परत इन्फेक्ट करतात. घरातील जे हाऊसफ्लाय म्हणतो, माशा असतात ना, ह्या माशा याला पसरवण्यासाठी खूप जास्त कारणीभूत असतात. अमिबियासिस. क्लिअर? दॅट्स इट. चलो, फ्लॅजेलेट्स. आपण प्रोटोझोआच्या अंडर 5 वर्ग पाहतो आहे, त्यातले आपण 2 बघून झाले आपले. पहिला वर्ग जो होता तो होता रोमकी असलेले सिलिएट्स म्हणजे पॅरामेशियम. तर हे सिलिएट्स जे आहेत यांच्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात, 2 केंद्रक असतात. हे युनिक आहे बरं का, बाकीच्यांमध्ये नसतं असं कधी, म्हणून हे लक्षात ठेवा. दुसरा जो वर्ग आपण बघितला तो म्हणजे अमिबा टाईपचे जे आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो होता एंटामिबा हिस्टोलिटिका. आणि वरती आपण ऑलरेडी बघितले फ्री लिव्हिंग जे अमिबा असतात ते काय करतात,
फ्री लिव्हिंगवाले जे असतात मातीमध्ये, ते कुठल्या होस्टची गरज नसते त्यांना, ते जे आहेत फ्री लिव्हिंग, त्याच्याने कॉन्टॅक्ट लेन्स, आपण इथं बघितलं कॉन्टॅक्ट लेन्स जे आहे त्याचा संसर्ग होऊ शकतो किंवा एन्सेफेलायटिस होतो, मेंदूज्वर होतो. ठीक आहे. आता आपण तिसरी गोष्ट पाहतो आहे, फ्लॅजेलेट्स म्हणजे कशाभिका असलेले. कशाभिका म्हणजे त्यांना हे जिथं तुम्हाला जे दिसतात ना, यांना आपण फ्लॅजेलम्स म्हणतो, फ्लॅजेल्ली म्हणतो अनेक वचनामध्ये. आतड्यांमधील जिआरडिया, एक एक लक्षात ठेवायचं एक्झाम्पल, आणि जे पुस्तकात दिलं आहे तेच मी इथं मेन्शन केलेलं आहे, बारोडवरती बिलकुल दिलेलं नाही, म्हणून हे हाय यील्ड आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, प्रेडिक्शन आहे. आतड्यांमध्ये कुठला असतो, कुठला फ्लॅजेलेट असतो, जिआरडिया. याच्याने कशी असते, पातळ फिकट कलरची, कारण का फॅटचं मायलॅब्सॉर्प्शन होतं, फॅट तसेच निघून जातात, आणि त्याच्यामुळे ती जी संडास असते तिचा कलर फिकट येतो आणि फेसाळ फ्रॉजी असते. ठीक आहे, सिम्पल. असं जर कधी कोणाला कंप्लेंट आली तर समजायचं की तुम्हाला जिआरडियाचं इन्फेक्शन झालेलं आहे. आता योनिमार्गातील ट्रायकोमोनास जो आहे ना, हा खूप जास्त इम्पॉर्टंट कॉज आहे अंगावरून पांढरे जाणं याच्यासाठीचा, आणि दिस इज वन ऑफ द मेन रिझन्स. दुसरं एक असतं फंगस असते कॅन्डिडियासिस, तर ते आपण फंगसच्या वेळेस ते डिटेलमध्ये पाहू. ट्रायकोमोनास व्हॅजायनालिस नावाचा हा ऑर्गॅनिझम असतो, त्याच्यामुळे अंगावरून पांढरं जातं. म्हणजे काय की प्युरुलंट, म्युकोप्युरुलंट असा डिस्चार्ज असतो. क्लिअर, ट्रायकोमोनास. आता रक्तातील असतात. रक्तातील जे आहेत त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे ट्रिपॅन्सोमा क्रुझी. हा क्रुझी शब्द आहे, लक्षात ठेवा. याच्यामुळे चगास डिसीज होतो. हा बघा, हा पोटेन्शियल प्रश्न आहे येणाऱ्या 1-2 वर्षातला. कारण का हा जो दुसरा आहे रक्तात मधला ब्रुसी नावाचा जो आहे, ब्रुसीवरती 2 वेळेस क्वेश्चन येऊन गेले आहेत. एक क्वेश्चन ह्याच्या नावाने आलेला होता, आफ्रिकन स्लिपिंग सिकनेसच्या नावाने, आणि दुसरा क्वेश्चन होता हा सेत्सी फ्लाय याच्या नावाने. म्हणजे ही जी माशी आहे सेत्सी फ्लाय, ही कुठला डिसीज करते असा एक प्रश्न होता, आणि एकदा हा उलटा पण विचारलेला आहे. लागोपाठ बघा 2020लाच एक संयुक्तला प्रश्न येऊन गेलेला आहे आणि एक प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला. त्याच्यामुळे हा जो आहे आता उरलेला ट्रिपॅनोसोमा क्रुझी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्याने होतो चगास डिसीज, आणि प्रसारास कारणीभूत जो असतो तो रीडवूड बग. तसंच याला अमेरिकन ट्रिपॅनोसोमियासिस म्हणतात. म्हणजे पुढच्या वेळेस आफ्रिकाच्या ऐवजी अमेरिकन शब्द विचारलं जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिपॅनोसोमा क्रुझी हा पर्याय बरोबर राहील. अजून रक्तात एक असतो लिश्मानिया सुपर इम्पॉर्टंट. कारण का हा भारतामध्ये, हे भारतात नाही होत, हे वरचे जे होते ना हे भारतात नाही आहेत, पण हा भारतामध्ये बिहारच्या साईडला खूप जास्त कॉमन आहे, अजूनसुद्धा एंडेमिक आहे. लिशमानिया याच्यामुळे होतो काला आजार, आणि जो ऑर्गॅनिझम ॲक्च्युली त्याचं नाव आहे लिशमानिया डोनोव्हानी, म्हणजे हा जीनस झाला आणि स्पेसिस झाली. तर हा लिशमानिया डोनोव्हानी जो आहे हे तुम्हाला ऑप्शन लक्षात ठेवायला हवं. सँडफ्लायने प्रसार होतो. सँडफ्लाय म्हणजे इथं खाली मी दाखवली ही सँडफ्लाय, याच्याने ह्याचा प्रसार होतो, आणि हे लिशमानिया डोनोव्हानी असे असतात. आणि काला आजार याला का म्हणतात तर तुम्ही ह्या मुलाचा बॉडीचा वरचा भाग बघा, असा काळा पडतो, म्हणजे हात, त्याच्यानंतर चेहरा आणि वरचं धड हे काळा पडतं, म्हणून त्याला म्हणतात काला आजार. प्लस याच्यामध्ये लिव्हर, इथं लिव्हर असतं, लिव्हर सुजलेलं असतं आणि स्प्लीन सुजलेलं असतं. ओके, म्हणून अशी सूज असते. याला डमडम फिवर पण म्हणतात, कारण डमडम जे आहे वेस्ट बंगालमध्ये तिथं याची केस आधी सापडली होती, म्हणून डमडम फिवर इंग्रजांच्या काळापासूनचं हे सगळे. याला ब्लॅक फिवर पण म्हणतात, तुम्हाला आताच सांगितलं ब्लॅक का. ठीक आहे, चला शॉर्टमध्ये तुम्ही याची रिव्हिजन करा एकदा. आणि दिस इज सुपर इम्पॉर्टंट, सुपर डुपर इम्पॉर्टंट हे सुद्धा, आणि हे तुम्हाला माहितीच असायला हवं, कारण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत. आता व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मलेरिया टॉपिक जो आहे मी परत सांगतो, 11वीच्या 12वीच्या स्टेट बोर्डमधनं कवर केला आहे, NCERTतनं कवर केला, आणि मेडिकल फील्डमधल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यांच्यामधनं पण तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत. याच्यावरती ऑलरेडी 3 प्रश्न येऊन गेलेले आहेत, आणि याच्यावरती खूप सारे क्वेश्चन सेट होऊ शकतात, कारण हा भारतीयांना हा कुठल्या ना कुठल्या आयुष्याच्या स्टेजला हा झालेलाच असतो. याची लक्षणं: चढ उतर करणारा ताप. महत्त्वाचं काय, साधा ताप नसतो, चढ उतर करणारा ताप असतो. का, त्याचं कारण आपल्याला कळेलच थोड्या वेळात. थंडी वाजून येते, चिल्स असतात,
डोकेदुखी होते. बरं, आता मलेरियाचं जो आहे त्याच्यात मलेरिया कॉज करण्यासाठी 2 गोष्टी लागतात. म्हणजे एक आहे की एक पॅथोजन असतो आणि त्या पॅथोजनला घेऊन फिरणारा एक वाहक लागतो. त्याला आपण म्हणतो व्हेक्टर. हा व्हेक्टर बॉर्न आहे. व्हेक्टर म्हणजे काय? वाहक. तर एक वाहक लागतो आणि आजार जो कॉज करतो तो पॅथोजन म्हणजे एक परजीवी जो आहे. आपण इथं पाहतो, बघूयात, प्लाझ्मोडियम नावाचा आहे. बरोबर, प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो आणि त्याचा प्रसार जो आहे तो ॲनोफिलीस नावाच्या डासाच्या थ्रू होतो. ॲनोफिलीस डास. इथं ॲनोफिलीस हा डेफिनेटिव्ह होस्ट आहे. म्हणजे काय की मलेरियाची सायकल जी आहे, लाईफ सायकल, ती ह्या ॲनोफिलीस डासामधनं गेल्याशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. आणि इथं मानव जो आहे तो इंटरमिडिएट होस्ट आहे. म्हणजे काय की माणसाच्या ऐवजी दुसरा कुठला तरी प्राणी तोही चालू शकतो. म्हणजे हा ॲनोफिलीसचा डास फक्त माणसालाच चावल्याने मलेरिया पसरतो असं नाही, तर हा कुठल्याही प्राण्याला आणि काही पक्ष्यांनाही चावला तरी त्यांच्या शरीरात रक्त जर असेल अशा सगळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या याच्यातनं हा प्रसार करू शकतो. ठीक आहे. आता ॲनोफिलीस हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ॲनोफिलीस नावाचा मस्किटो असतो. गंमत काय मित्रांनो की याची जी मादी असते ॲनोफिलीस डासाची, ती रक्त पिल्याशिवाय अंडी घालू शकत नाही. कारण का? रक्तातील लोह आणि काही प्रथिनं जे आहेत ते ह्या अंड्यांसाठी खूप पोषक असतात आणि त्याच्यामुळे ते चावल्याशिवाय आयुष्यात ते कमीत कमी, त्यांच्या आयुष्यामध्ये ते कमीत कमी 2 वेळेस चावा घेतातच. त्यांना 2 वेळेस रक्त लागतंच, जेणेकरून त्यांची पुढच्या जनरेशनसाठीच ती चावा घेण्याचं काम करते. आणि त्यावेळेस काय होतं की ती रक्त पित असताना तिच्या लाळ ग्रंथींमधनं हा जो प्लाझ्मोडियम आहे, मलेरियाचा ऑर्गॅनिझम, पॅथोजन, त्याचे स्पोरोझोइट्स फॉर्ममधले जे आहेत ना, स्पोरोझोइट हा त्याच्या लाईफ सायकलमधली एक स्टेज असते, ते आपल्या रक्तात घुसतात आणि आपल्याला होतो मलेरिया. स्पोरोझोइट ही स्टेज असते, लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावरती विचारू शकतो, खालीलपैकी कुठल्या स्टेजमध्ये, बरोबर, ह्या स्टेज असतात त्याच्या लाईफ सायकलमधल्या स्टेजेसमधल्या स्पोरोझोइट्समुळे आपल्याला मलेरिया होतो. लिव्हर जे असतं, लिव्हरमध्ये यांचं पुनरुत्पादन सुरू होऊन जातं आणि जवळजवळ 3 दिवसांनी नवीन त्यांची जी पिढी तयार झालेली असते ती पिढी परत आपल्या रक्तामध्ये येते आणि त्यावेळेस आपल्याला ताप येतो. कारण का? तर ते रक्तामध्ये तांबड्या पेशींमध्ये शिरतात आणि तिथं तांबड्या पेशी ब्रेक व्हायला लागतात. त्याच्यातनं हिमोझोईन नावाचं एक विषारी पदार्थ, हिमोझोईन नावाचा एक विषारी पदार्थ तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला ताप आणि थंडी वाजून येण्याचं सिम्पटम्स आपल्याला येतात. त्याच्यामुळे 3रा दिवस का? तर ही जी नवीन पिढी जी तयार होते ती पिढी तयार व्हायला जवळजवळ 3 दिवस लागतात. ठीक आहे. आता जेव्हा हे रक्तामध्ये जेव्हा हे आलेले असतील, पॅरासायटेमियाला म्हटलं जातं, जेव्हा हे रक्तात असतात तेव्हा आपल्याला ताप येतो, थंडी वाजून येते. अशा वेळेस जर आपण ब्लड सॅम्पल घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण ही जर टेस्ट केली, मायक्रोस्कोपीखाली एक पेरिफेरल स्मिअर बनवायचा असतो आणि त्याच्यामध्ये हा MP म्हणजे मलेरियल पॅरासाईट, पेरिफेरल स्मिअर फॉर मलेरियल पॅरासाईट. तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टर तुम्हाला लिहून देतात CBC आणि CBC आणि त्याच्यानंतर एक लिहिलेलं असते PS फॉर MP, ही टेस्ट करून घ्या असं म्हणतात. तर ती काय की हे जे रक्तामध्ये आलेले त्यांचे पॅथोजन्स आहेत ते दिसतात का? हे बघा, इथं असं जर दिसलं, ह्या काही पेशी आहेत शरीरातल्या आणि यांच्या आजूबाजूला हे असा एक केळ्याच्या आकाराचा बनाना शेप त्याला आपण म्हणतो, हे जर दिसलं तर मग त्याला आपण म्हणतो की ओके, हां, झाला आहे, मलेरिया झालेला आहे. तर ही PS फॉर MP नावाची तपासणी. आता याच्यामधला टेक्निकल इम्पॉर्टंट मुद्दा जो मला सांगायचा आहे की ही टेस्ट जी आहे ना, ही बऱ्याचदा निगेटिव्ह येते मित्रांनो. कारण काय? जर हे जे त्यांचे पॅथोजन्स आहेत ते रक्तात कधी येतात बघा, जेव्हा आपल्याला ताप आलेला असतो त्याचा अर्थ ते त्यावेळेस रक्तात आहेत, आणि जेव्हा ताप नाही आहे याचा अर्थ ते परत आतल्या बाजूला ॲबडॉमिनल सर्क्युलेशनमध्ये गेलेले आहेत, म्हणजे ते आत आहेत पोटात, ते पेरिफेरल रक्तामध्ये नाही आहेत. म्हणून अशा वेळेस ही टेस्ट निगेटिव्ह येते. याचा अर्थ मलेरिया नाही असं होत नाही. म्हणून आता नवीन जे किट आलेले आहेत, नवीन टेस्ट किट जे आहेत ते अँटीजन बेस्ड असतात. ठीक आहे. आता नर जो डास असतो हा, याला कुठलं प्रजनन करायचं नाही आहे आणि तो कशावरती जगतो? फ्रूट ज्यूसवरती जगतो. प्लाझ्मोडियमचे 4 स्पेसीज ज्या असतात त्या कारणीभूत असतात. सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, सुपर इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, फाल्सिपॅरम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही ऑफिसर होऊन फील्डवर
जर तुम्हाला असेल आणि मलेरिया शी तर जर तुम्हाला डील करायचं असेल तर तुम्हाला हे माहितीच असायला हवं की मलेरिया याच्यातला सगळ्यात डेंजरस जो असतो तो असतो फाल्सीपॅरम. फाल्सीपॅरम याला मॅलिग्नंट मलेरिया असं देखील म्हणतो. मॅलिग्नंट याचा अर्थ काय की हा अचानक भयानक खूप रुद्रावतार घेतो आणि ह्याच्याने मॉर्टॅलिटी खूप जास्त असते, म्हणजे माणसं मरायला लागतात. मेंदूज्वर होतो, हा डायरेक्ट मेंदूचा ताप याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर यालाच ब्लॅक वॉटर फीवर असं सुद्धा म्हटलं जातं. यालाच पर्निशियस मलेरिया असं देखील म्हटलं जातं. पर्निशियस म्हणजे ट्रीट करायला एकदम डिफिकल्ट, अवघड. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे स्पेलिंग चुकलं माझं लिहिताना, क्लोरोक्विन मला म्हणायचं होतं. तर क्लोरोक्विन काही कामाचं नसतं याच्यामध्ये. म्हणून आर्टिमेस्निन जे आहे हे औषध याला ड्रग ऑफ चॉईस आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. क्लोरोक्विन काहीच कामाचं नाही आहे. मिसिनिन आम्ही म्हणताना त्याला आर्टिमेस्निन म्हणतो. हे औषध जे आहे ते याला वापरावं लागतं फाल्सीपॅरमसाठी. हे इंजेक्शनने द्यावं लागतं, गोळीने नाही. 2015चं नोबेल ह्या एक मॅडम आहेत, त्यांचं नाव आहे युयुतू मॅडम. यांना 2015चं नोबेल मिळालं आहे याच्या शोधासाठी. ठीक आहे. आता फाल्सीपॅरम तसंच ओव्हेल आणि व्हायवॅक्स हे जे आहेत यांचा ताप दर 3ऱ्या दिवशी येतो, म्हणून त्यांना टर्शियन म्हणजे फॉर 3, 3ऱ्या दिवशी येणारा ताप. ओके. कोणाकोणात? फाल्सीपॅरम, ओव्हेल, व्हायवॅक्स. आणि प्लाझ्मोडियम मलेरी म्हणून जे एक असतं, तर मलेरी जे असतं त्याचा ताप दर 4थ्या दिवसांनी येतं. त्याला क्वार्टन फीवर असंही म्हटलं जातं. क्वार्टन मलेरिया किंवा क्वार्टन फीवर. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. सिम्पल जर क्वेश्चन आला, क्वार्टन फीवर कोणामुळे होतं तर तो होतं प्लाझ्मोडियम मलेरीमुळे. आता मलेरियाचं नाव जे आहे ते मलेरियाचं नाव कसं पडलं तर माल एअर म्हणजे खराब हवा या शब्दावरनं मलेरिया. कारण आधी असं समजलं जायचं की हा खराब हवेतनं पसरणारा आजार आहे. पण सर रोनाल्ड रॉस यांनी भारतामध्ये, त्यांचा जन्म झाला होता अल्मोराला, तर त्यांनी भारतामध्ये हे सिद्ध केलं की हा डासांमार्फत पसरतो. आणि ह्या त्यांच्या शोधासाठी त्यांना 1902चं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. सर रोनाल्ड रॉस. आयुष्यात एकदाच डास चावला तरी मलेरिया पुन्हा होऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज नोट करा काय आहे याच्यामागचं लॉजिक. डास जर तुम्हाला आयुष्यात एकदा चावला असेल तरी पण तुम्हाला काही आठवड्यांनी किंवा काही महिन्यांनी परत तुम्हाला मलेरियाचे सिम्पटम्स येऊ शकतात. याचे 2 मेकॅनिझम्स आहेत. पहिलं मेकॅनिझम आहे रिक्रुडेसन्स. फाल्सीपॅरम जो आपण बघितला ना आणि मलेरी, ह्या 2 टाईपच्या मलेरियामध्ये असं होऊ शकतं की जर औषधाचा डोस अपूर्ण झाला असेल, म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्यापेक्षा जर तुम्ही लवकर, जसं आर्टिमिस्निनचं एक इंजेक्शन घेतलं त्याच्यानंतर किंवा ते इंजेक्शन कमी पडलं, प्लस औषधाला जर प्रतिकार निर्माण झाला असेल, रेझिस्टन्स, म्हणजे हा जो आहे ऑर्गॅनिझम जो आहे याच्यामध्ये जर ह्या आर्टिमिस्निन किंवा जे कुठलं इंजेक्शन दिलं जाणार आहे त्याला जर रेझिस्टन्स तयार झाला असेल तर काय होणार, तर काही जीव आहेत ना रक्तामध्ये पुनरुत्पादन चालूच ठेवतात, कमी प्रमाणात असतात. म्हणजे 100पैकी आपण म्हणू की 95% जे आहेत मारले जातात, पण 5% जे आहेत ते त्यांचं रिप्रोडक्शन चालूच ठेवतात. आणि हळूहळू त्यांची संख्या एवढी होते की काही आठवड्यांनी आपल्याला परत मलेरियाचे सिम्पटम्स सुरू होतात, म्हणजे थंडी ताप परत सुरू होतो. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मलेरिया संदर्भात रिक्रुडेसन्स. महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ही कशामुळे होतं, एकतर औषधांचा डोस अपूर्ण असल्यामुळे होते किंवा औषधांना रेझिस्टन्स तयार झाल्यामुळे होते. आणि ती फाल्सीपॅरममध्ये खूप कॉमन असते. दुसरी एक कन्सेप्ट आहे रिलॅप्स. हा ओव्हेल आणि व्हायवॅक्स यांच्यामध्ये होतो, ह्या टाईपच्या मलेरियामध्ये. याच्यात काय असतं की लिव्हरमध्ये जे हिप्नोझाईट टप्प्यातील शिझोन्स असतात, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त लिव्हरमधलं काहीतरी लोचा एवढं लक्षात ठेवा. आणि ओव्हेल आणि व्हायवॅक्समध्ये असतो. याच्यात काय असतं की यांच्या सायकलमधले काही स्टेजमधलं एक हिप्नोझाईट नावाची स्टेज असते ना, सुप्तावस्थेतली स्टेज असते ती. त्या सुप्तावस्थेत जर हे लिव्हरमध्ये काही तिथं असेल तर ते काय होतं की हे बाहेरनं आपण जे औषध देतो ना त्याचा याच्यावरती काही परिणाम होत नाही, कारण ते लिव्हरमध्ये असतात आणि ते सुप्तावस्थेत असतात. काही वर्षांनी, काही महिन्यांनी म्हणू शकतो की हे जेव्हा यांच्या झोपेतनं जागे होतील आणि जेव्हा ते रक्तात येतील परत, तेव्हा आपल्याला परत मलेरिया होऊ शकतो. म्हणून हे मेकॅनिझम जे आहे हे रिलॅप्स मेकॅनिझम आहे. आणि हे आधीचं मेकॅनिझम होतं ते रिक्रुडेसन्स होतं. कोणात होतं,
कुठलं मेकॅनिझम हे इम्पॉर्टंट आहे. आय थिंक मलेरियाबद्दल मी खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी कवर केल्या आहेत मित्रांनो. 2011 PSIला प्रश्न येऊन गेलेला आहे प्लाझ्मोडियमवरती की मलेरिया कोणामुळे होतो. 2016 PSIला पण प्रश्न येऊन गेलेला आहे याच्यावरती. हा असा ॲनाफिलिसचा डास असतो. आणि हिमोझॉईनवरती 2020ला हा NCERT 12वीमध्ये दिलेला आहे. हिमोझॉईन 2020ला संयुक्तला याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. आता मलेरिया ज्या ग्रुपमध्ये होता त्याच ग्रुपमधला म्हणजे ॲपी कॉम्प्लेक्सचा इतर सजीव जे आहेत हे अपॉर्च्युनिटिक असतात, म्हणजे संधी साधू असतात. त्यांची नावं लक्षात ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला असा प्रश्न आला खालीलपैकी संधी साधू परजीवी कुठले, तर तुम्हाला ते रूल आउट करता आले पाहिजेत. क्रिप्टोस्पोरिडियम, सायक्लोस्पोरा, टॉक्झोप्लाझ्मा, सार्कोसिस्टिस आणि मायक्रोस्पोरिडिया. नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येक नावामध्ये ओ आहेच. प्रत्येक नावामध्ये ओ कमीत कमी एकदा आहेच. यांच्यामध्ये 2दा ओ आहे. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी याच्यात 1दा ओ आहे. हे काय करतात, ज्या माणसाची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, इस्पेशली HIV पॉझिटिव्ह जे असतात, त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले जे पेशंट असतात, समजा किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटवाले, यांची इम्युनिटी कमी असते झालेली. कारण का, त्यांना इम्युनिटी डाऊन करण्याचे इंजेक्शन दिलेले असतात ऑलरेडी, जेणेकरून ते ऑर्गन जे ते रिजेक्ट होऊ नये म्हणून. तर अशा लोकांमध्ये हे इन्फेक्शन करतात. आपल्यासारख्या जे नॉर्मल लोक आहेत, ज्यांची इम्युनिटी नॉर्मल आहे, प्रतिकारशक्ती, त्यांच्यामध्ये हे होत नाहीत. म्हणून यांना म्हणतात संधी साधू, अपॉर्च्युनिस्टिक पॅरासाइट्स. नाव लक्षात ठेवा, 1 2 3 4 5. ठीक आहे. ओके, आतापर्यंत आपण वनस्पती सदृश्य बघितलेत आणि प्राणी सदृश्य प्रोटोझोआ बघून झालेत. आता आपण पाहणार डायनोफ्लॅजिलेट्स, नंतर बघू आपण कवक सदृश्य आणि शेवटी पाहू युग्लिनॉइड्स. ओके. डायनोफ्लॅजिलेट्स हे शक्यतोवर समुद्राच्या पाण्यात असतात. ओके. त्याच्यानंतर यांची पेशीभित्तिका सेल्युलोजची बनलेली असते आणि यांना 2 कशाभिका म्हणजे फ्लॅजेलम्स असतात. म्हणून यांना काय म्हणतात, डायनो शब्द म्हणजे 2 असतात त्यांना. यांच्यात वेगवेगळ्या रंगाची लवके असतात, म्हणजे पिवळी, हिरवी, तपकिरी, लाल, निळे वगैरे. याच्यातला लाल रंगाच्या लवक असलेले जे गोनी ऑलॅक्स असतात, गोनी ऑलॅक्स, ह्यांच्यामुळे समुद्रात लाल रंगाची जी भरतीची लाट असते ती येते. इथे फोटो बघा तुम्ही, हा लाल रंगाचा असा जो आहे समुद्राच्या किनाऱ्यावरती, तर हा गोनी ऑलॅक्समुळे असतो. अंतरंग जे आहेत यांचे जनुकीय रचनेचे ते खूप वेगळे आहेत आणि हे पुस्तकात दिलेले नाहीत, पण हे आज न उद्या पुस्तकात येतीलच. कारण काय, हे खूप युनिक आहे. जसं की हे आकाराने एवढे छोटे असून पण दृश्य केंद्रके म्हणजे जेवढे सगळे आपण सजीव म्हणतो युकॅरियोटिक, ज्याच्यामध्ये आपण पण येतो, तर ह्या सगळ्यांमध्ये यांचा जिनोम जो आहे ना खूप मोठा आहे त्यांच्या तुलनेने. म्हणजे त्यांचा आकार एवढा छोटा आहे, पण यांचे जिनोम जे खूप जास्त मोठे आहेत. पिकोग्राममध्ये त्यांचे एकेका सेलमध्ये जिनोम असतात, जीन्स असतात. डझन ते शेकडो गुणसूत्रे असतात छोट्याशा याच्यामध्ये. आपल्यामध्ये 22 असतात आपण म्हणतो, यांच्यामध्ये एका डझनापासून ते शेकडो एवढे गुणसूत्र एवढ्या कमी जागेत मावलेली असतात. आणि त्याचं कारण असतं की ते कायम कंडेन्स्ड हे गुणसूत्र जे असतात ना, गुणसूत्र समजा आपला हा गुणसूत्र आहे, जेव्हा पेशीचं विभाजन होतं याच्यामधला DNA सेपरेट होतो आणि हे सुटे होतात थोडे. असं हे जे आहे ना, हे सुट्टी होण्याची प्रक्रिया यांच्यात बिलकुलच नसते. हे गुणसूत्र जे आहेत ते का आहेत याच्यावरती संशोधन चालू आहे आणि ती एवढी आहेत आणि ती नेहमी कंडेन्स्ड अवस्थेतच राहतात, बंदच्या बंद राहतात आतल्यात. आणि DNAचा जो धागा असतो, आता समजा हा DNAचा धागा आहे, ह्या धाग्याला मध्ये मध्ये तो एक हिस्टोन प्रोटीन म्हणून असतो. या प्रोटीनवरती हे धागे गुंडाळले जातात आणि नंतर DNA असा एकमेकांवरती गुंडाळून नंतर मग त्याचे पुढचे जे गुणसूत्र वगैरे असे बनत जातात. तर हे जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत हे यांच्यात बिलकुल नसतात. हे एक रेअर एक्झाम्पल आहे की जिथं DNA आहे पण DNA हिस्टोन प्रोटीनला गुंडाळलेला नाही आहे. ओके. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पुस्तकात नाही दिलेल्या आहेत, पण खूप इम्पॉर्टंट मला वाटलं म्हणून मी कव्हर केल्यात. हे असं असतं डायनोफ्लॅजिलेट्स. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कवक सदृश्य. कवक सदृश्य यांना आपण म्हणतो मिक्झोमायसेट्स. मायसेट हा कवकसाठी शब्द वापरलेला असतो आणि कवक सदृश्य म्हणून त्यांना मिक्झोमायसेट्स असं म्हटलं जातं. तर हे कुजलेल्या पानांवर, झाडांची कुजलेली पानं, झाडांची कुजलेली फांदी, जे खाली जो पडलेला कचरा असतो त्याच्यावरती हे जगतात आणि म्हणून हे मृतोपजीवी असतात. ओके. कारण ते डेड हे पानं जी असतात यांच्यामधलं जे ऑर्गॅनिक मॅटर असतं त्या ऑर्गॅनिक मॅटरवरती ते जगतात. सॅपॅरोफायटिक म्हणतात त्यांना.
बरेचसे जीव जे असतात ते एकत्र येऊन एक विशिष्ट आकार, म्हणजे हे बघा इथं आपल्याला हे चित्र बऱ्याचदा दिसतं की झाडाची पडलेली काहीतरी एक फांदी आहे आणि तिथे असं काहीतरी जमा झालेलं आहे. हे दिसायला बुरशीसारखं असतं, पण ॲक्च्युली हे बुरशी नसून हे प्रोटिस्टा असतात. आणि हा जो असा आकार असतो याला प्लाझ्मोडियम म्हणतात. पण मित्रांनो, हा प्लाझ्मोडियम आणि जो मलेरियाचा प्लाझ्मोडियम होता यांचा काहीच संबंध नाही. प्लाझ्मोडियम म्हणजे ह्या शेपला असं म्हणतात. ओके, तर याला दुसरं नाव स्लाईम मोल्ड असं पण आहे. स्लाईम मोल्ड हा जो आहे याला स्लाईम मोल्ड असं म्हणतात. आणि ह्या प्रकारामध्ये काही गोल्डन म्हणजे सोनेरी कलरच्या अलगी, गोल्डन अलगी ज्या म्हटल्या जातात त्या पण ह्या प्रोटिस्टामध्ये येतात, कवक सदृश्य प्रोटिस्टामध्ये. आता आपण शेवटचं पाहणार आहोत युग्लिना. युग्लिना त्याच्या टाईपचं जे असतं यांच्यात पेशीभित्तिका नसते, बरोबर, आपण ऑलरेडी बघितलं आहे. पण प्रथिनांची एक टणक आवरण असलेली इथं पेलिकल म्हणतात त्याला, ते पेलिकलने हे बनलेले असते पेशीभित्तिका यांची. पण ती रेग्युलर पेशीभित्तिका नसते, प्रथिनांचं एक टणक आवरण असतं. यालाही 2 कशाभिका असतात, पण एक लांब असते आणि एक आखूड असते. प्रश्न जर असा आला की पुढीलपैकी 2 कशाभिका असलेले कुठले, तर त्यात युग्लिनाइड पण बरोबर येणार. पण एक लांब एक आखूड हे महत्त्वाचं याच्यामध्ये. आणि याच्यात हरित लवके असतात, प्रकाश संश्लेषण याच्याने केलं जातं. आता जेव्हा प्रकाश उपलब्ध नसेल तेव्हा हे परपोषी म्हणून सुद्धा चालतात त्यांना. म्हणजे हे दोन्ही प्रकारचे असतात. एक म्हणजे हे स्वयंपोषी पण असतात आणि परपोषी पण असतात. युग्लिनॉइड हा युग्लिना. ठीक आहे मित्रांनो, तर मला असं वाटतं हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पण मला जेवढं वाटलं तेवढे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स याच्यामधले मी कव्हर केलेले आहेत. याच्यासाठी मला खूप मेहनत लागते, पण मी जे अनुभवत आहे की मला हवे तेवढा लाईक्स किंवा हवा तेवढा शेअर हा व्हिडिओ केला जात नाही. तर मी माझं पर्सनल माझ्या आयुष्यातल्या म्हणजे करिअरच्या प्लस पर्सनल फॅमिलीच्या काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करून मी हा व्हिडिओला वेळ काढतो आहे. असे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच उपयोगाचे असतील तर प्लीज तुम्ही याला वाईडली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्पेशली व्हॉट्सअप थ्रू याची पब्लिसिटी करा. धन्यवाद.